ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या 10% सवलत योजनेस आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 15 जून 2026 पर्यंत सवलत योजना ठेवण्यात आली होती. परंतु नागरिकांच्या मागणी लक्षात घेऊन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी मुदतवाढ देण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या मुदतवाढीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे 10% सवलत योजनेच्या मुदतवाढीमुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत दरवर्षी अशा करदात्यांना विशेष सवलत देण्यात येते, जे पहिल्या सहामाहीच्या करांसह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित 1 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत भरतील. अशा करदात्यांना दुसऱ्या सहामाहीतील सामान्य करावर 10% सवलत देण्याची योजना राबविण्यात आली होती. मात्र यंदा राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट अनुभवास येत असून नागरिकांना अभूतपूर्व उकाड्याचा सामना करावा लागत आहे. प्रखर उन्हामुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले, तर काही नागरिक सुट्टीवर गावी गेले होते. याशिवाय काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेट सेवा विस्कळीत होणे अशा कारणांमुळे अनेक करदात्यांना निर्धारित मुदतीत मालमत्ता कर भरता आला नाही. परिणामी त्यांना 10% सवलत योजनेचा लाभ घेण्याची संधी गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध प्रभागातील नागरिकांनी महापालिकेकडे सवलत योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाला मुदतवाढ देण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार आयुक्त सौरभ राव यांनी सदर योजनेस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे जास्तीत जास्त नागरिकांना 10% सवलतीचा लाभ घेता येणार असून महापालिकेच्या महसूल वसुलीलाही चालना मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना मुदतवाढीचा लाभ घेत मालमत्ता कर वेळेत भरावा आणि उपलब्ध सवलतीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईला मोठी आग लागली आणि या आगीमध्ये 1 जवान आणि 1 सुरक्षा रक्षक असे 2 जण शहीद झाले. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयातच भाजपाच्या नगरसेवकांनी गावदेवी दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी हातात फलक घेत व शहीद जवान सागर शिंदे व सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा फोटो हातात घेत महासभेत प्रवेश केला व सर्व सभागृहाचे व सदस्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
वस्तुस्थिती बघायला गेलं तर जी त्या दिवशी जे नौपाडा प्रभाग समितीची जी दुर्घटना घडली त्याला अत्यंत म्हणजे ती जी परिस्थिती झाली तो जी दोन आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये ह्याची त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे लहान मुलगी बच्चू आहे तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं ही परिस्थिती नाही. ते का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यावा लागेल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याच्यानंतर आपल्या 4थ्या माळावर आग लागली त्याच्यावर मी काही गोष्ट नाही. फक्त कोणतरी गल्लीतला मुलगा उभा राहतो आणि तो सांगतो की शॉर्ट सर्किट झाला. म्हणजे झालं का? आज बाहेरच्या देशामध्ये विचारलं जातं कुठं काय घटना घडली समजा रोड दुर्घटना होत असेल तर ती का झाली कशामुळे झालं अशा 3 वेळा त्याची क्वारी काढली जाते. पण आपल्यामध्ये फक्त चिडीचूप. आज तुम्ही बघा आम्हाला सभागृह दिलाय उद्या तिथे फायर ऑडिट झाली का उद्या काय आग लागली तर आम्ही एकमेकाच्या अंगावर उड्या मारून जावं अशी दुर्घटना होऊ शकते. म्हणजे अशी परिस्थिती असताना प्रशासन फक्त हातावर हात ठेवलाय काय बोलायचं नाही. आम्ही गप्प बसणारी लोक नाही. भारतीय जनता पार्टी या साऱ्या गोष्टीला कुठेतरी ह्या गोष्टीचा आम्ही सवाल विचारणार. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपासून मराठी भाषा सक्तीची केली जाणार असून परिवहन विभागाच्या माध्यमातून परप्रांतीय आणि अमराठी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवणी घेतली जात आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात परप्रांतीय रिक्षा चालकांची मराठी शिकवणी घेतली जात होती, परंतु यास मनसेने तीव्र विरोध करत शिकवणी वर्ग उधळून लावले. राज्यात विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी चालक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आणि अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे अशी सक्ती राज्य सरकारने केली आहे. परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाविषयी अनेक वाद निर्माण झाले होते. दरम्यान यानंतर परिवहन विभागाकडून ठिकठिकाणी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या 3 हात नाका येथील कार्यालयातही मराठी वर्ग घेतले जात होते. याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर मनसेने हा वर्ग उधळून लावला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मराठी मुलांना रिक्षा परमिट प्राधान्य मिळाले पाहिजे असे म्हणत शिकवणीसाठी आलेल्या सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना शिकवणी वर्गातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मराठी मुलांना परमिट मिळालंच पाहिजे. क्लास घ्यायची आवश्यकता नाही. आमचा विरोध आहे. आमचा याला विरोध आहे. मराठी बोलून द्या. उद्या महाराष्ट्राला मराठी बोलायला मिळालं पाहिजे. मराठी महाराष्ट्राला आपल्या मराठी बोलायला पहिला प्राधान्य मिळालं पाहिजे. नंतर येणार क्लास घ्यायची आवश्यकता नाही. आमचा विरोध आहे. आमचा याला विरोध आहे. मराठी बोलून द्या. उद्या महाराष्ट्राला मराठी बोलायला मिळालं पाहिजे. घाना नाही. प्राधान्य मिळालं पाहिजे. नंतर येणार आपल्या मराठी मुलांना हे राहून आपल्या लोकांना हे रिक्षामध्ये जास्त काय नाही हे लोकच करतायत. आपल्या लोकांना पहिलं पर्यंत आपल्या मराठी मुलांमध्ये
मराठी मुलांना परमिट मिळालंच पाहिजे. मराठी मुलांना परमिट मिळालंच पाहिजे. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. बोकडामुळे बनावट रिक्षाचा पर्दाफाश करण्यात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तीनाथ नाका येथे वाहतुकीचे नियमन करताना एक गलेगट्ट बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारला. हा ऑनलाईन दंड मूळ रिक्षा चालकाकडे गेल्याने तातडीने तो घटनास्थळी पोहोचला आणि एकाच नंबरच्या 2 रिक्षांचा कारनामा समोर आला. हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून रिक्षा चालकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या तीनाथ नाका सिग्नल येथे 15 जून रोजी दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे या पथकासमवेत दैनंदिन वाहतूक नियमन करीत होत्या. दरम्यान घोडबंदर रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतूक कोंडी झाल्याने पथकातील पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भट, चालक पोलीस शिपाई स्वानंद माने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते. तेव्हा रिक्षातून प्रवाशांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची सवारी नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर रिक्षावर ई-चलनाची कारवाई करण्यात आली. ऑनलाईन दंड ठोठावताच काही वेळात मुंब्रा येथून एक रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला. आपली रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा काय आला, अशी विचारपूस त्याने केली. त्यावेळी कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान जमा असलेली रिक्षा आणि मूळ मालक यांच्या रिक्षांचे नोंदणी क्रमांक तपासले असता ते एकच आढळून आले. त्यानंतर रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता मुंब्रा येथील शेर मोहम्मद शाह मोहम्मद यांचे वडिलांचे नावावर रिक्षा असल्याची खात्री झाली. सदर रिक्षावर डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा चालवत असले अशी बाब उघड झाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.